तुम्ही एक छान लाईन बोललेलं मला आठवतं. मी कॉमेडियन नाही, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. आणि मी बाहेर लोकांना, कारण लोक मला माहिती आहे तुमच्यावर होतं का नाही, बट माझं असं आहे की लोक मला भेटून बाहेर बोलतात की अरे तुला बघूनच हसायला येतं. तुमचं असं होतं का चेहरा बघून लोक बोलतात सिरियसली घेतच नाही? तो तर काय होतं, रोलचा पै आहे आणि काय नाही. ते शरद पवारांसारखा माणूस मला बघून हसलो म्हणजे काय बोलायचं. तो सिरियस माणूस एवढा, पण ते असं मी त्यांच्या मुलीच्या लग्नात त्याने बोलवलं होतं. मी स्टेजवर गेलो, त्याला भेटायचं, त्याने बघितलं पण हसले मला बघून. आणि आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि कोणाबरोबर सांगा तुम्ही, नाही जमणार. असं आहे काय? आम्ही ऍक्टर आहे का क्रिकेटर आहे? अरे क्रिकेटर, मोठा क्रिकेटर. मग नंबर 1 क्रिकेटर सुनील गावस्कर वगैरे. अरे बाप रे. त्याच्यावर आम्ही खेळायचो. आणि तो जो मारायचा, शॉट मारायचा, तो धावत धावत बॉल आळण्यापर्यंत जो व्यायाम आम्हाला घडायचा तो व्यायाम. कसले मारायचं शॉट रे तो. ग्राउंड शॉट मारण्याची जी आहे ना, ती सुनील गावस्करची. हे आमच्या गल्लीतल्या खेळण्याचं वे आहे. गल्लीत तुम्ही सुनील गावस्कर बरोबर खेळायचे? हो, माझ्या बाजूलाच राहायचं ना तो. सुनील गावस्कर. पण सुनील गावस्कर ह्यांना सुद्धा आपण मोठं केलं. नाही, सुनील गावस्करांबरोबर तुम्ही काम केलं? त्याला कोण मोठा करणार? तो स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला. तो मोठाच होता म्हणजे मला आता कळतंय की कमेंट्री आणि वगैरे हे सगळं एवढं नाव, त्याच्यापेक्षा दुप्पट कारकीर्द आता त्यांची कमेंट्री मध्ये झाली आणि नंबर 1चं नाव जगात. नंबर तो आहेच ब्रिलियंट मुळातच. गावस्कर यांच्याबरोबर आपण अभिनयाचं काम केलं. ही काय भानगड आहे ही? काय, आम्ही एकाच ठिकाणी राहायचो ना, तो बाजूच्या वाडीत राहायचा, मी आमची दुसरी बिल्डिंग. तर आमच्या ना आपापसात तिकडे क्रिकेट मॅचेस व्हायच्या. दत्तात्रय बिल्डिंग बाजूची अशी सगळ्यांची टीम्स होत्या त्यावेळेला. दररविवारी कॉम्पिटिशन, आणि त्याच्यात तो खेळायचा. आमच्या तिकडून मी पण खेळायचो. मी होतो याच्या पलीकडे. लिहून घ्या सगळं तुम्ही आत्ताच की काय काय हे करत असत. मी पण होतो. करेक्ट. एवढं झालं बस झालं की मी होतो. चला, तो होता. मी कोणीच नव्हतो त्यावेळेला, पण तो त्यामुळे तो क्रिकेटमध्ये, पण आम्ही क्रिकेट खेळायचो कारण तो एक छंदच होता त्यावेळेला चिखलवाडी ग्रुपचा की क्रिकेट खेळणे. वरती तिकडे आमच्या तिकडे फॉर्जेट हिलला आणखी एक स्टार होता, त्याचं नाव सुधीर नाईक. त्याच्याबरोबर आम्ही खेळायचो. इकडे सुभाष आंबिये, शरद हजारे, हे असे 101 क्रिकेटर्स होते सगळे. आणि त्यामुळे लहानपण हे परत क्रिकेटमध्ये पण होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेचं काय झालं, त्यावेळी आमच्या दुसऱ्याच ना, आम्ही एका साने गुरुजी कथामालेत आम्ही होतो. त्यावेळेस कसं हे घ्यायचं, क्लास असायचा. त्या क्लासमध्ये एक नाटक बसवायचं ठरलं, रेडिओ प्ले. आणि तो होता असा लहान लहान मुलांचाच होता. आणि त्यात मी आणि सुनील आम्ही दोघांनी काम केलं होतं. पण एवढंच मला आठवतं. पण त्यावेळेस सुद्धा डायलॉग म्हणण्याची त्याची जी पद्धत होती ना, ती इतकी चांगली होती ना. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की कुठून कसं हे काय येतं या माणसाला.